येस, तुमच्या सगळ्यांचं मनापासून आपल्या ह्या 30 डेज फ्री हिलिंग सेशनमध्ये स्वागत आहे. तुम्ही आता या आपल्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ह्या हिलिंग सेशनमध्ये पार्टिसिपेट करताय, त्यामुळे तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन. आजच्या आपल्या फ्री हिलिंग सेशनचा टॉपिक आहे एनर्जी, म्हणजेच हाऊ टू चॅनलाइज युअर एनर्जी, की तुमची ऊर्जा जी काही आपण आपल्या शरीरामध्ये ऊर्जा एक्सपिरियन्स करतो, फील करतो, अनुभव करतो, ती योग्य ठिकाणी वाहते का? जेव्हा आपली ऊर्जा विखरलेली असते तेव्हा आपलं आयुष्य आपल्याला खूप थकलेलं वाटतं. आज आपण ह्याच अशा विषयावर बोलणार आहोत की जो प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे. तुम्हाला असं वाटतं का की सकाळी उठल्यापासून थकवा जाणवतोय, दिवसभर खूप व्यस्त असतो, पण दिवसाच्या शेवटी वाटतं की आज काहीच प्रोडक्टिव्ह काम नाही केलं, की हे प्रोडक्टिव्ह शब्द आजकालच्या आयुष्यात आपल्या आयुष्यामध्ये एंटर झालेला आहे. सो मनात सतत विचार आपण करत राहतो, पण आपण कृती काही जास्त करत नाही की ज्या दिशेने आपल्याला करण्याची इच्छा आहे. रात्री झोपताना शरीर पूर्णपणे थकलेलं असतं, पण मन अजूनही धावत असतं. अनेकदा आपण म्हणतो की माझ्याकडे एनर्जीच नाहीये, की बऱ्याच लोकांना दिवसाच्या मध्यभागी म्हणजे दुपारी 12 वाजल्यानंतरच हा एनर्जीचा ड्रॉप एक्सपिरियन्स होतो. पण खरंच एनर्जी कमी असते का? की आपली एनर्जी चुकीच्या ठिकाणी आपण खर्च करत असतो, म्हणून ती सगळी एनर्जी वापरली जाते. आता एनर्जी म्हणजेच ऊर्जा म्हणजे काय, तर ती फक्त आपल्याला शारीरिक ताकद अशी वाटते, पण खरी एनर्जी म्हणजे आपलं लक्ष म्हणजेच अटेन्शन, आपले विचार म्हणजेच थॉट्स, आपल्या भावना म्हणजेच इमोशन्स, आपला वेळ म्हणजेच टाइम ही देखील एक ऊर्जाच आहे. आणि आपली जीवनशक्ती म्हणजेच लाईफ फोर्स, म्हणजेच त्याला आपण प्राण असं म्हणतो. जिथे आपलं लक्ष जातं, जिथं आपला फोकस जातो, जिथं आपण फोकस करतो, तिथे आपली ऊर्जा ही वाहते. तर बऱ्याचशा मेडिटेशन प्रोसेसमधनं आपल्याला एकदम रिलॅक्स वाटतं. याचं कारण आहे की आपण आपला जो काही फोकस आहे, जे काही लक्ष आहे, ते आपण आपल्या शरीरावर, आपल्या श्वासावर केंद्रित करतो, की जे सगळ्यात महत्वाचं आहे. सो जर तुमचं लक्ष सतत भीतीमध्ये असेल, तुमची एनर्जी भीतीला वाढवेल. जर तुमचं लक्ष सतत रागावर असेल तर तो राग वाढवेल. जर तुमचं लक्ष स्वतःच्या वाढीकडे असेल तर तुमची वाढ होईल. म्हणजे जिथं आपला फोकस असतो तिथे आपली एनर्जी ही पास ऑन होत असते, आणि ती एनर्जी तिथे मिळाल्यामुळे ती गोष्ट अजून वाढते, म्हणजेच ती गोष्ट अजून मोठी होते. सो ही आपली एनर्जीचा चॅनलाइज करण्याचा एक टाईप आहे, आणि त्याच्यामधून आपल्याला आपल्या समोरच्या असणाऱ्या गोष्टींमध्ये वाढ एक्सपिरियन्स होतो. आता प्रश्न फक्त तिच्या डायरेक्शनचा आहे. आपण एनर्जी का ड्रेन करतो, म्हणजे एक 5 आपण जर रिझन्सची उदाहरणं बघायला घेतली तर आपला एनर्जी ड्रेन का आपल्याला होतो, तर ओव्हर थिंकिंग, म्हणजेच आपण कल्पना करत राहतो, की पास्टमध्ये घडलेल्या घटनांची कल्पना करतो किंवा भविष्यात घडणाऱ्या घटनांची कल्पना करतो. एखाद्या खुर्चीत बसून आपण नुसता विचार करतोय, शरीर एकही इंच हललेलं नाहीये, पण 2 तासांनी आपल्याला एवढा थकवा जाणवतो की जसं काय आपण खूप जास्त फिजिकल काम केलेले. का? कारण विचार सुद्धा ऊर्जा वापरतात. म्हणजे सतत काय होईल, बरोबर होईल का नाही, तो असं का बोलला, किंवा मी हे बोलले ते बरोबर आहे का चूक, ह्या विचारांमध्येच खूप जास्त एनर्जी आपली खर्च होते, आणि त्याचा परिणाम आपल्याला फिजिकलीही ऑब्झर्व होतो किंवा अनुभवायला मिळतो. दुसरं कारण आहे अनरिझॉल्व्ड इमोशन, की जे आपण या हिलिंग सेशनमध्ये रिझॉल्व्ह करतो, म्हणजेच त्याचं विसर्जन करतो. मनात साचलेल्या भावना कधी कधी आपण म्हणतो की ठीक आहे, त्या परिस्थितीत आपण समजून घेतो, पण खरं तर आतून ठीक नसतो. आतमध्ये आपला राग असतो, दुःख असते, भीती असते किंवा अपराधीपणा असतो. या भावना आपण त्या क्षणी समजूतदारपणा दाखवायच्या नादात व्यक्त करत नाही, त्या मनातच साठवतो, आणि आपल्या नकळत त्या आपल्या ऊर्जा सक करत राहतात. जसं मोबाईलमध्ये बॅकग्राऊंड ऍप्स जर आपण चालू ठेवले तर ते बॅटरी खातात, तसंच न सुटलेल्या भावना, न प्रोसेस झालेल्या भावना या आपल्या मानसिक ऊर्जा वापरायला लागतात. तिसरं रिझन आहे एनर्जी ड्रेनचं पीपल प्लीजिंग. आपण बऱ्याच वेळा, मोस्ट ऑफ द टाइम, स्वतःचा विचार करत नाही, मला काय हवंय, आपण प्रश्न विचारतो की लोक काय म्हणतील, मला काय हवंय ह्याच्यापेक्षा आपण लोक काय म्हणतील ह्याला जास्त प्रायोरिटी करतो. सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःलाच थकवतो.
आणि जिथे आपण स्वतःला विसरतो तिथे ऊर्जा कमी व्हायला लागते. चौथं रिझन आहे आपल्या एनर्जी ड्रेनचं लॅक ऑफ क्लॅरिटी, म्हणजेच स्पष्टतेचा अभाव. म्हणजे आपल्याला जेव्हा जीवनात स्पष्ट दिशा नसते तेव्हा वेगवेगळ्या दिशेने आपण आपली एनर्जी इन्व्हेस्ट करायला लागतो. आपल्याला प्रत्येक गोष्ट महत्वाची वाटायला लागते. मग 10 कामं सुरू होतात, एकही पूर्ण होत नाही आणि शेवटी वाटतं की मी इतका बिझी होतो, मी इतका बिझी होते किंवा व्यस्त होते, पण काहीच साध्य नाही झालेलं. 5वं लास्ट रिझन आहे आपल्या एनर्जी ड्रेनचं रेझिस्टन्स, म्हणजे स्वीकाराचा अभाव. म्हणजे स्वीकार करण्याची ही जी काही भावना आहे, स्वीकार करण्याची ही जी काही फिलिंग आहे, त्याचे ऍब्सन्स असतो आपल्या लाईफमध्ये. की आपण वास्तवाशी भांडायला लागतो तो स्वीकार करण्याऐवजी, की हे असं व्हायला नको होतं, तो बदलायला हवा, तो माझ्यासोबतच हे का होतं. ह्या विरोधात म्हणजेच या रेझिस्टन्समध्ये, ह्या फाईटमध्ये आपली खूप सारी ऊर्जा खर्च होते. या गोष्टी आपण बदलू शकत नाही. याच्याशी लढण्यात आपली आयुष्याची ऊर्जा ही खर्च होत राहते. आता एनर्जी चॅनलाइज करायचं म्हणजे काय. आता हे सगळे आपण रिझन्स बघितले की का आपल्याला ड्रेन होतं. आता हे ड्रेन होणं थांबवायचं असेल तर आपल्याला आपली ऊर्जा जी काही एनर्जी आहे ती चॅनलाइज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो कल्पना करा की सूर्यप्रकाश सर्वत्र पसरलेला असतो. तो आपल्याला ऊब देतो, वॉर्मथ देतो, पण तोच प्रकाश एका लेन्स मधून आपण एका बिंदूवर केंद्रित केला तर अग्नी निर्माण होते. फरक प्रकाशाचा नसतो पण फोकसमध्ये असतो. तसंच तुमची एनर्जी काही कमी नाहीये, ती फक्त विखुरलेली आहे. जेव्हा ती योग्य दिशेमध्ये वाहते, जेव्हा आपण त्याला चॅनलाइज करतो, तेव्हा त्याच ऊर्जेमधनं क्लॅरिटी निर्माण होते, कॉन्फिडन्स वाढतो आणि आपली प्रोडक्टिव्हिटी वाढत राहते आणि आपलं मनही शांत होतं. आता हेच सगळं अचीव्ह कसं करायचं की क्लॅरिटी, कॉन्फिडन्स, प्रोडक्टिव्हिटी आणि शांत मन. तर त्याच्यासाठी आपल्या जे काही अनप्रोसेस्ड इमोशन आहेत किंवा आपण जो सतत दुसऱ्याचा विचार करतोय, सतत दुसऱ्या परिस्थितीचा, भूतकाळाचा किंवा भविष्यकाळाचा विचार करतोय, तो थांबवण्यासाठी आपण हे हिलिंगचं सेशन घेतोय. सो ही जी काही ऊर्जा आहे त्या ऊर्जेबद्दल आपण काही गोष्टी जाणून घेऊयात. की आपण एनर्जी चॅनलायझिंग बद्दल बोलतोय, पण आपण एक आधी गोष्ट समजून घेतली पाहिजे की ऊर्जा म्हणजे काय. तर विज्ञान सांगतं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीनुसार ऊर्जा कधीही निर्माण होत नाही आणि नष्ट होत नाही. ती फक्त एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात जातेच. म्हणजे त्याचं फक्त एक कन्व्हर्जन होतं. म्हणजेच आपली ऊर्जा ही काही संपत नाही, ती फक्त त्याचं रूप बदलते. त्या ठिकाणी आपण लक्ष देतो तिकडे ती वाहते. जर आपण सतत चिंता करत असू तर आपली ऊर्जा चिंतेत रूपांतरित होते. जर आपण राग धरत असू तर आपण राग टिकवून ठेवण्यात ती ऊर्जा आपली खर्च होते. जर आपण प्रेम, कृतज्ञता, शांतता ह्याच्यामध्ये आपली एनर्जी फोकस करत असू तर त्याच गोष्टी आपल्यामध्ये वाढीसाठी काम करतात. म्हणून प्रश्न असा नाहीये की माझ्याकडे एनर्जी आहे की नाही. प्रश्न असा आहे की माझी एनर्जी मी नेमकी कुठे खर्च करते किंवा कुठे वाहतीये, म्हणजेच फ्लो माझ्या एनर्जीचा कुठे आहे. आता ह्याच्यात एक आध्यात्मिक दृष्टिकोनही आहे की आपल्या भारतीय तत्वज्ञानात ऊर्जा म्हणजे फक्त शरीराची ताकद नाही, तर ती चेतना म्हणजेच कॉन्शियसनेस आहे. हीच चेतना आपल्या मनामध्ये, बुद्धीमध्ये, भावनेमध्ये, विचारांमध्ये आणि प्रत्येक कृतीमध्ये प्रकट होते. म्हणजेच तिचं कन्व्हर्जन होतं. म्हणून मन जेव्हा शांत असतं तेव्हा ऊर्जा सुद्धा संतुलित असते. पण मन जेव्हा भीती, राग, अपराधीपणा, ओव्हर थिंकिंग किंवा सततचा विरोध म्हणजेच आपण फाईट करत असतो तेव्हा हीच ऊर्जा विखुरते. म्हणजेच त्याचा फोकस हा नाहीसा होतो आणि क्लॅरिटी ही जाते. सो हिलिंग मध्ये काय होते तर आपण हिलिंग मध्ये नवीन ऊर्जा तयार करत नाही, तर जी ऊर्जा आहे तीच एका पॉइंटला फोकस करतो आणि मग आपल्याला तिथं काही ग्रोथ दिसू शकते किंवा तिथं आपल्याला वाढीचा एक्सपिरियन्स हा होतो. सो ती आपल्या आत आधीपासूनच आहे. आपली ऊर्जा फक्त संतुलित आणि स्वच्छ म्हणजेच क्लिअर करण्याची मदत करते ही हिलिंग प्रोसिजर. जशा गढूळ पाणी असतं त्यात आपलं प्रतिबिंब आपल्याला स्पष्ट दिसत नाही, तसंच अस्वस्थ मन जर असलं तर आपली जी काही खरी क्षमता आहे, जी काय आपली स्ट्रेंथ आहे ती आपल्याला दिसत नाही. हिलिंग म्हणजेच काय तर ऊर्जा निर्माण करणं नाही, तर विखुरलेली ऊर्जा पुन्हा प्रेमाने स्वतःकडे आणणं. म्हणजेच आपल्यामध्ये बदल व्हायला, आपल्यामध्ये ग्रोथ करण्यासाठी आपल्याला ती ऊर्जा वापरता येईल आणि ती ग्रोथ होईल. म्हणूनच आजच्या सेशनमध्ये आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया की माझी ऊर्जा कुठे अडकलेली आहे. भूतकाळात, भविष्याच्या चिंतेत, लोकांना खुश करण्यात की माझ्या ध्येयात आणि वाढीत. जिथे लक्ष तिथे ऊर्जा, जिथे ऊर्जा तिथे परिणाम.
जिथे आपल्याला चेंज करायचा आहे तिथे फक्त आपण आपला कॉन्शियसनेस म्हणजेच आपला फोकस हा न्यायचा. तिथे आपोआप आपली ऊर्जा ही इन्व्हेस्ट होते, तिथे ती ऊर्जा केंद्रित होते आणि त्या ऊर्जेचा परिणाम म्हणून आपल्याला तिथे काही बदल ऑब्झर्व होतात. सो आजच्या हिलिंग सेशन मध्ये आपण त्या ऊर्जेला पुन्हा शांततेने, प्रेमाने आणि स्पष्टतेच्या दिशेने वाहण्याचा अनुभव घेणार आहोत. सो आजच्या हिलिंगच्या सेशनचा आपण सुरुवात करूया. मी तुम्हाला आपलं हिलिंगचं म्युझिक शेअर करते. एका ठिकाणी शांत बसा. पाठीचा कणा ताठ ठेवा, सरळ ठेवा. आणि श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. हळूहळू श्वास आत घ्या, श्वास रोखा, श्वास बाहेर सोडा. कोणताही फोर्स नाही. नॉर्मली जसा आपण श्वास घेतो तसा श्वास आतमध्ये घ्या, होल्ड करा आणि श्वास बाहेर सोडा. असा श्वास घेत राहायचंय आणि ऑब्झर्व करायचंय त्याचा नॅचरल स्पीड. त्याचं तापमान जे वारं आतमध्ये येत आहे आपल्या नाकातून ते कसं आहे, कुठपर्यंत तो श्वास आतपर्यंत जातोय. आणि पुन्हा बाहेर येतोय. आपल्या नाकामध्ये पूर्ण श्वास नलिकेत त्याचं तापमान, त्याची फिलिंग काय आहे. आता आपल्या हृदयावर हात ठेवून माझ्या मागे म्हणायचंय, शांतपणे, पूर्णपणे फील करू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. मी माझी ऊर्जा सतत ओव्हर थिंकिंग मध्ये खर्च केली. I am sorry. मी भूतकाळ आणि भविष्य काळाच्या चिंतेत स्वतःला अडकवून ठेवलं. आय एम सॉरी. मी इतरांना खुश करण्याच्या नादात स्वतःला विसरले. मी माझ्या भावना दाबून त्यात माझी ऊर्जा अडकवून ठेवली. आय एम सॉरी. मी माझ्या मन, शरीर आणि आत्म्याच्या गरजांकडे दुर्लक्ष केलं. आय एम सॉरी. आय एम सॉरी म्हणजे स्वतःला दोष देणं नाही, तर ऊर्जा कुठे अडकली आहे याची जाणीव होणार. प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर.
मी प्रत्येक गोष्टीची जबाबदारी स्वतःवरच घेतली. प्लीज फॉरगिव्ह मी. बऱ्याचदा मी नाही म्हणू नाही शकले आणि त्यामुळे थकले. प्लीज फॉरगिव्ह मी. मी स्वतःला विश्रांती देण्याची परवानगी नाही दिली. रेस्ट नाही घेतली. रिकव्हर नाही केलं. मी माझ्यातली शांतता इतरांच्या मतासाठी गमावली. प्लीज फॉरगिव्ह मी. आज मी माझी ऊर्जा पुन्हा स्वतःकडे वळवतेय. हा निर्णय घेतेय. आजपासून स्वतःशी ऊर्जा जपण्याचा मी निर्णय घेतलाय. थँक यू. माझा प्रत्येक अनुभव मला काहीतरी शिकवून गेला. थँक यू. माझ्या चुका मला अधिक जागरूक बनवत आहेत. थँक यू. माझं शरीर मला थकल्याची जाणीव करून देते. सो मी रेस्ट घेऊ शकेल. थँक यू सो मच. ह्या सर्व गोष्टींमुळेच मला हिलिंगची संधी मिळाली. त्याबद्दल धन्यवाद. थँक यू. आज ह्या क्षणापासून मी माझी ऊर्जा योग्य दिशेने वाहू लागते आहे. योग्य दिशेने फोकस करत आहे. थँक यू. आय लव्ह यू. मी माझ्यावर प्रेम करते. मी माझ्या मनावर प्रेम करते म्हणून त्याला विश्रांती देते. आय लव्ह यू. मी माझ्या शरीरावर प्रेम करते म्हणून त्याची काळजीही घेते. आय लव्ह यू. मी माझ्या भावनांना प्रेमाने स्वीकारते. आय लव्ह यू. या भावना मीच तयार केल्यात. मी त्याला हेट कसं करेल. मी माझा वेळ आणि ऊर्जा योग्य गोष्टींसाठी वापरण्याचा निर्णय घेते. आज मी माझ्या जीवनशक्तीचा आदर करते आणि तिला माझे ध्येय, गोल्स, आनंद आणि शांततेच्या दिशेने वाहू देते. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. हे रिअलायझेशन, ही जागरूकता अनुभवा. पुन्हा एकदा श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. आणि स्वतःला म्हणायचे, आय एम सॉरी. मी तुला खूप जास्त अंडर एस्टिमेट केलं.
प्लीज फॉरगिव्ह मी. मी डिस्कनेक्ट झाले. मी तुला एकटीला सोडलं. तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. थँक यू या सुंदर आयुष्यासाठी. थँक यू या कनेक्शनसाठी. आजपासून तू माझ्यावर प्रेम करतोय याने मला काही फरक पडत नाही. कारण का मी माझ्यावर प्रेम करते. मी माझी काळजी घेतेय. मी मला वेळ देते. आजपासून हा कंट्रोल माझ्याकडे आहे. मी माझी ऊर्जा, प्राण कुठे फोकस करायचा आणि कुठे रिझल्ट क्रिएट करायचे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. माझ्याकडे अनलिमिटेड टाइम आहे. कोणतीच घाई नाही. माझ्याकडे अनलिमिटेड ऊर्जा आहे. फक्त ती आजपासून मी मला हव्या असणाऱ्या गोष्टींवर फोकस करणार आहे. थँक यू युनिवर्स ह्या अनलिमिटेड टाइम साठी, ह्या अनलिमिटेड ऊर्जेसाठी. थँक यू सो मच. आजपासून माझ्याकडे अनलिमिटेड पेशन्स आहे. एखादी गोष्ट घडण्यासाठी जरी वेळ लागला तरी ती माझ्यापर्यंत पोहोचणार आहे याची मला खात्री आहे. मी कॉन्फिडंट आहे. मी प्रेम, पैसा, केअर रिसीव्ह करण्याच्या पात्रतेत आहे. आय हॅव कपॅसिटी टू रिसीव्ह लव्ह, केअर अँड मनी. थँक यू अमर्याद प्रेमासाठी. थँक यू अमर्याद संपत्तीसाठी. थँक यू ह्या आयुष्यासाठी. आय एम सॉरी. माझ्यासाठी बनलेल्या गोष्टींवर मी डाऊट घेतला, शंका घेतली, कारण का त्या मिळण्यासाठी मला वेळ लागला म्हणून. आजपासून मला जे हवंय ते माझ्यापर्यंत नक्कीच येणार. येत आलंय ह्यावर माझा विश्वास आहे. हे मला माहिती आहे. आज नाही तर उद्या ते माझ्यापर्यंत पोहोचणार आहे. माझ्याकडे अमर्याद पेशन्स आहे. सो युनिवर्स, यू टेक युअर टाइम. थँक यू सो मच. ऑलरेडी माझ्याकडे इनफ आहे. मोर दॅन इनफ आहे. लव्ह, केअर, मनी, अटेन्शन, एनर्जी या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. आय एम कॉन्फिडंट. आय एम ब्युटिफुल. आय लव्ह माय सेल्फ. आय एम सॉरी. या सगळ्या गोष्टी विसरले होते. आज या क्षणापासून
माझ्या हातात कंट्रोल आहे हे मी लक्षात ठेवेन. प्लीज फॉरगिव्ह मी. स्वतःला आणि परिस्थितीला ब्लेम करण्यासाठी थँक यू सो मच. सगळ्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टींमुळे आज मी आहे तशी आहे. आय लव्ह यू. मला चूज करण्यासाठी आय लव्ह यू. मला प्रायोरिटाइज करण्यासाठी. मी हे हिलिंग सेशन अटेंड करतेय हा प्रूफ आहे की माझं स्वतःवर प्रेम आहे. येस, आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. ज्या काही नकारात्मक भावना, विचार, कृती, ऍक्शन्स माझ्या आयुष्यात होत्या त्या मी ऍक्सेप्ट करते. I am 100% responsible. आता इमॅजिन करायचंय की तुम्ही पुन्हा एकदा त्या नदीकाठी बसलेला आहात. ती जागा, मातीचा स्पर्श इमॅजिन करायचंय. आजूबाजूची झाडं, पाण्याचा प्रवाह, पाण्याचं तापमान अनुभव करायचंय. मी पाय सोडून त्या पाण्यात बसलेला आहात आणि पाणी हळुवारपणे तुमच्या पायाच्या बाजूने प्रवाहित होतंय. त्याचा अनुभव घ्यायचा आहे. हे पाणी, हा प्रवाह तुम्हाला ऊर्जा देऊन जातोय. शरीरातल्या आणि आयुष्यातल्या सगळ्या नकारात्मक भावना या पायावाटे नदीत विसर्जित होत आहेत. इमॅजिन करायचंय पायातून हळूहळू काळ्या रंगाचे पार्टिकल्स बाहेर पडतंय. त्याच्यासोबत सगळी नकारात्मकता, नकारात्मक भावना, विचार, कृती, शरीरात साठलेल्या भावना पूर्णपणे शरीरातनं बाहेर पडतायत. प्रत्येक श्वासाबरोबर ही क्लिनिंग होतीये. हळूहळू पूर्णपणे शरीर स्वच्छ झाले. सगळ्या नकारात्मक गोष्टी बाहेर पडल्यात आणि आता तुम्ही नवे तयार झालाय. नवीन संधींसाठी, नवीन अपॉर्च्युनिटीज साठी, नवीन हाय लेवल साठी तुम्ही तयार आहात. ताकदीने, ऊर्जेने. ही ऊर्जा कुठे वापरायची ते तुम्ही ठरवताय. You are the boss of your life. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे.
आणि या विश्वाकडनं जी ऊर्जा मिळते ती रिसीव्ह करायची. दोन्ही हात एकमेकांवर रब करायचेत, रब करत राहायचेत. ह्या विश्वातली संपूर्ण ऊर्जा तुम्हाला हील करण्यासाठी तुमच्याकडे येते. ही सगळी ऊर्जा आपल्या चेहऱ्यावरून फिरवून घ्यायची आहे. येस. सो आजचं हिलिंगचं सेशन हे आपलं कंप्लीट झालेलं आहे. आजच्या हिलिंगच्या सेशनमध्ये पहिल्या दिवसापासून जे काही आपण एक एक गोष्ट ही शिकत आलो, ब्रीदिंग टेक्निक, व्हिज्युअलायझेशन आणि होप नोकनो टेक्निक, या तिन्हींचं कॉम्बिनेशन हे आजचं आपलं हिलिंगचं सेशन होतं, ज्याच्यामध्ये आपण आपली ऊर्जा ही कशी चॅनलाइज करायची आणि ती चॅनलाइज करताना आपल्याकडे त्याचा कंट्रोल आहे हे आपणच विसरलेलो आहे, हे आपल्यालाच माहीत नाही आहे. त्याची जाणीव आज आपण करून घेतली आणि स्वतःला आठवण करून दिली की येस, आय एम द बॉस, की मी जे काही ठरवेल ते नक्कीच होणार आहे. आणि ते होईपर्यंत लागणारा जो काही पेशन्स आहे तो माझ्या आतमध्ये आहे आणि तो अनलिमिटेड आहे. सो युनिवर्सला किती जेवढा वेळ लागेल तोपर्यंत आपण पेशन्सनी, विश्वासाने ती जी काही ऊर्जा आहे ती संतुलित म्हणजेच बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपण ती बॅलन्स ठेवणार आहोत. सो थँक्यू सो मच तुम्ही या हिलिंग सेशनमध्ये आलात आणि थँक्यू सो मच तुम्ही ह्या हिलिंगचा एक्सपिरियन्स घेतला, अनुभव घेतला. उद्याच्या हिलिंग सेशनमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. थँक्यू सो मच.